नमस्कार, महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। खानापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसल्याचे समोर आलंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुशांत देवकर यांनी सुहास बाबर यांना जाहीर पाठिंबा दिलाय। महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाबरोबरच राष्ट्रवादीने देखील आता सुहास बाबर यांना पाठिंबा जाहीर केलाय। महायुती बरोबर महाविकास आघाडीतील नेत्यांनी देखील सुहास बाबर यांना पाठिंबा दिल्यामुळे मतदारसंघात राजकीय खळबळ उडालीये। खानापूर विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश सोहळे सुरू आहेत। महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटासह मतदारसंघातील काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी देखील एकनाथ शिंदे गटातील शिवसेना उमेदवार सुहास बाबर यांना उघडपणे पाठिंबा जाहीर करत सांगली जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे। गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष सुशांत देवकर यांनी आज आपली भूमिका जाहीर केली। स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या पश्चात आपण सुहास बाबर यांच्या पाठीशी ताकद उभा करण्याची भूमिका घेतल्याचे सुशांत देवकर यांनी जाहीर केले। राजकीय प्रवास राहिला त्याच्यामध्ये मग मी त्यांच्या बरोबरीनं अध्यक्ष मी अमोलदादा असतील आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी आणि एकदम निकटवर्तीय म्हणून मला काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली। युवक राष्ट्रवादीचा अध्यक्ष असेल, गाव पातळीवर काम करत असताना 10 ते 14 4 वर्षे कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती म्हणून असेल, अशा पदावरती काम करताना भाऊंच्या एकदम जवळनं काम केलं बघितलं। नंतरच्या काळामध्ये साधारण 17-18 साली काही कारणास्तव थोडस कमी जास्त झालं आणि राजकीय मार्ग आमचे थोडेसे वेगवेगळे झाले आणि मी राजकारणात थोडस बाजूला झालो त्यांच्या प्रवासापासून आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी काम करत राहिलो। ते जरी झालं असलं तरी भाऊंच्या बरोबर काम केलं। भाऊंच्या कामाचा असणारा आवाका, भाऊंची असणारी मतदारसंघाच्या बाबतीतली असणारी भूमिका, पाण्याविषयीची असणारी भूमिका ही मी जवळनं बघितली आणि तदनंतरच्या काळामध्ये राजकीय मतभेद झाले असले तर मनभेद आमचे कधी झाले नव्हते। लांब नका होईना पण भाऊंचं काम होतं की तुम्ही वेगळ्या वाटेवर काम करण्याची मला वेळ आली, मी करतही राहिलो। परंतु हे सगळं करत असताना स्वर्गीय भाऊंची राजकीय कारकीर्द एका वेगळ्या उंचीवर गेली। गेल्या काही दिवसापूर्वी आपण बघितलं या मतदारसंघामध्ये आमदार म्हणून काम करत असताना या मतदारसंघातले प्रश्न मांडत असताना काय राज्यामध्ये राजकीय स्थित्यंतर झाली आणि राजकीय स्थित्यंतर होत असताना काय सरकारची रचना असेल काय असेल मला त्या गोष्टीमध्ये काय पडायचं नाही, परंतु एका वेगळ्या उंचीवर भाऊंचं नेतृत्व गेलं आणि उभ्या महाराष्ट्रानं बघितलं, आम्ही बघत होतो की आत्ताचे असणारे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेबांचे एक निकटवर्तीय म्हणून सुद्धा भाऊंनी काम त्या ठिकाणी केलं आणि हे सगळं काम करत असताना राजकारणात वेगळ्या उंचीवर जात असताना दुर्दैवानं 7 जानेवारीचा भाऊंचा आपण सर्वांनी वाढदिवस केला आणि 31 जानेवारीला भाऊ आपल्यापासून हा सगळा कार्यकर्त्यांचा मतदारसंघाला सोडून भाऊ निघून गेले। घटना तशी दुःखदायक झाली, आम्हाला सुद्धा खूप त्याच्या वेदना झाल्या आणि त्याच्यानंतर पोटनिवडणूक झाली नाही। काय राज्यामध्ये धोरण निवडणूक आयोगाचं असेल त्या पद्धतीनं आणि मग आता निवडणूक राज्याची जाहीर झाली, त्याच्यामध्ये निवडणूक झाली चालू झाली आणि भाऊंच्या नंतर या ठिकाणी आता नामदार एकनाथजी शिंदे साहेबांनी भाऊंचे सुपुत्र सन्माननीय सुहास भायांना या ठिकाणी उमेदवारी दिली। माझ्यासारखा कार्यकर्ता ही पोटनिवडणूक जरी झाली नसली तर भाऊंचं निधन झाल्यानंतरची जी निवडणूक आहे मला वाटते की पोटनिवडणूकच अशी म्हणावी लागेल। खरं तर आपल्या राजकीय संस्कृतीप्रमाणे सर्वांनीच खरं त्या गोष्टीकडे त्याच दृष्टीनंच बघावं आणि आम्ही सुद्धा त्याच भावनेतनं त्या निवडणुकीकडे बघतोय। त्यामुळे थोडस मी माझे सर्व ग्रामस्थ असतील, माझा मित्र परिवार असेल, मतदारसंघातला माझा मित्र परिवार असेल, त्यांच्या बरोबर चर्चा केल्या। आपल्या सर्वांना माहितीये काही गोष्टी आम्ही पाळत आलोय की एका पक्षामध्ये काम करत असताना त्या पक्षाचं मतदारसंघाचा अध्यक्ष असताना आमचं सुद्धा नाव थोडंसं चर्चेमध्ये होतं का, निश्चितपणानं होतं।
पण कुठल्या वेळेला काय करावं, परिस्थिती काय आहे, त्याची जाण असणारा किंवा ते संस्कार झालेला मी एक छोटासा राजकीय कार्यकर्ता आहे. मी काय स्वतःला मोठा राजकीय नेता मानत नाही. त्यामुळे मला काही गोष्टी योग्य वाटल्या नाहीत, आम्ही त्या प्रवासात गेलो नाही. आणि मग आज भूमिका घेत असताना माझ्यासारख्याच असं मत तयार झालं. आज इथं पाठिंबा देत असताना भाऊंच्या नंतरची निवडणूक आहे, भाऊंचे सुपुत्र त्या ठिकाणी उभा राहिलेले आहेत. भाऊ गेल्यानंतर हे कुटुंब दुःखात आहे. आजची ही वेळ नाही की मागं काय झालं, पुन्हा बरोबर आपण होतो, आपल्याला काय मिळालं का नाही मिळालं, कुठं न्याय मिळाला का. आज ही वेळ नाही. आणि ही वेळ नसल्यामुळं निश्चितपणानं आज 16 वर्षाचा प्रवास त्यांच्या बरोबर मी केला. काहीतरी त्यांचं आणि आमचं नातं त्या ठिकाणी होतं, निश्चितपणानं होतं, आहे, राहिलेलं होतं. काही गोष्टी कदाचित भाऊ असताना सुद्धा घडल्या असते, परंतु दुर्दैव भाऊ नाही. त्यांच्या नंतर आज आम्हाला सगळ्यांना वाटतं की आपली थोडीशी जबाबदारी आहे की आपण काय राजकीय संस्कृती पाळली पाहिजे आणि दुःखात असणाऱ्या कुटुंबाबरोबर आपण सर्वांनी राहिलं पाहिजे. आणि मग या सगळ्यांच्या बरोबर चर्चा करून अध्यक्ष सन्माननीय तानाजीराव पाटील साहेबांच्या बरोबर सुद्धा चर्चा केली. आमच्या दोघांचा प्रवास भाऊंच्या बरोबर अत्यंत निकटवर्ती म्हणून राहिला. आणि मग सगळ्यांशी चर्चा करून मी आज या ठिकाणी अशी भूमिका घेत आहे की काही आता न बघता, कसलाही विचार न करता, भाऊंच्या नंतरची निवडणूक आहे, त्यांचे सुपुत्र सन्मान्य सुहास भैया हे शिवसेनेच्या वतीनं धनुष्यबाण चिन्ह घेऊन आपल्या समोर आलेले आहेत. आपण सर्वांनी ताकदीनं त्यांच्या बरोबर राहिलं पाहिजे. गट तट राजकीय कुठल्या गोष्टीचा विचार न करता त्यांच्या बरोबर राहिलं पाहिजे. आणि मी आज या ठिकाणी भूमिका जाहीर करतोय की मी पूर्ण ताकदीनं सन्मान्य सुहास भाई यांच्या बरोबर राहून, ताकदीनं उभा राहून स्वर्गीय अनिल भाऊंना श्रद्धांजली वाहण्याची एक संधी आहे असं समजून हीच भावना श्रद्धांजली आहे असं माझं मत आहे. मी श्रद्धांजली त्या पद्धतीनं वाहतोय आणि मी भूमिका जाहीर करतोय.